दास देसाई नेक्शन आहे आणि त्याच्या अपोजिट बाजूला आपण पाहिलं तर आर स्पोर्ट्स या संघामध्ये सुमित भरत ढेकळे हे दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये रवींद्र चेनवणकर आणि सुबोध गडसे, ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायर म्हणून महेश चेनवणकर म्हणजेच बुमरो आणि त्यांच्या समवेत अविप परब असे 4 मॅच ऑफिशियल्स. हा संघ आपण पाहतोय सिंग पॅकर डोंगरी. हा संघ टीम हडल टीम मीटिंग घेतली जाईल कारण पहिला सामना आहे. रणनीती आखली जाते. कॅप्टन आहे आणि कॅप्टन हा कान मंत्र देतोय. मार्गदर्शन सातत्याने करत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे युवकांचे आधारस्तंभ युवा नेतृत्व अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2026 हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आता या पहिल्या मॅचला सुरुवात होते. चला दोन्ही संघांना विनंती, आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. जुगनू सिंग विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आणि आर स्पोर्ट्स आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. चला दुसरा सामना टीम साहिल चॅम्पियन्स आणि टायमॅक्स 11 कुलाबा एक ग्रुप मधील हे 4 संघ पहिल्या सकाळच्या 17 मध्ये इन ऍक्शन आहेत. आर स्पोर्ट्स आणि सिंग पॅकर डोंगरी हा संघ पहिल्या मॅच मध्ये इन ऍक्शन आहे आणि दुसऱ्या मॅचचा विचार केला तर साहिल चॅम्पियन्स आणि टायमॅक्स 11 कुलाबा हे दोन संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील या दुसऱ्या सामन्यामध्ये. आता पहिल्या मॅचला सुरुवात होते. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. सगळ्यांवर आता प्रेक्षकांच्या नजरा असतील कारण इकडे 16 आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन, अखिल भारतीय स्तरावरील 16 आयकॉन खेळाडू इन ऍक्शन प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतील. आणि या मॅचचा विचार केला तर सुमित ढेकळे आणि ओमकार देसाई इन ऍक्शन आहे या मॅच मध्ये. गतवर्षी बेस्ट बॅटरचा पुरस्कार ओमकार देसाई यांनी मिळवला होता HPL 2025 सीझन 1 मध्ये. याही वर्षी टीम सिंग पॅकर डोंगरी या संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून ओंकार देसाई मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. परंतु प्रथम बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे कॅप्टन शुभम आणि त्याच्या समवेत सुमित. ही जोडी मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. आर स्पोर्ट्स या संघाकडून 5 ओव्हरचा सामना आहे. कंपल्सरी चे स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवले गेलेत. आपण याची नोंद घ्या. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. साहिल चॅम्पियन आणि टायमॅक्स 11 कुलाबा दोन्ही कॅप्टन आपण याची नोंद घ्या. आणि आता या स्पर्धेला सुरुवात होते. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 HPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल तरुण षटक क्रमांक 1. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे. फलंदाजी करत असताना शुभम आणि त्याच्या समवेत सुमित. पहिलाच बॉल
कव्हरची दिशा निवडली होती परंतु चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. मुंबई पोलीस जिमखाना महाराष्ट्रातील मुंबईतील एक महत्वाचं ठिकाण, कारण बाजूचा परिसर आपण पाहिलं तर मरीन लाईन्स आणि त्या मरीन लाईन्सच्या लगतच असणार हे तुम्हा सगळ्यांचं लाडकं मुंबई पोलीस जिमखाना. या मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळते. सुमित ढेकळे इन ऍक्शन आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 चा लोगो आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि आता या स्पर्धेला सुरुवात झाली. आता सगळ्यांची पावलं देखील हळूहळू मैदानाकडे वळताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिला सामना मैदानामध्ये रंगलाय. दुसरा बॉल चांगला ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकाला आता सुरुवात झाली आहे. लगेच 2 धावा कंप्लीट केल्या. 3 धावा आता धाव फलकावर. तीन धावा धाव फलकावर. सुरुवात तर चांगली झाली आहे आर आर स्पोर्ट्स. चांगला बॉल, फुल्लर लेनचा बॉल होता परंतु मिड ऑनला फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. तरुण याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू, कारण कॅप्टन आहे संघाचा. तर कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधाराने टॉस जिंकला आणि लगेचच फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि आता या पहिल्या ओव्हरमध्ये देखील कॅप्टनच हे पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे, स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र चेनवरकर म्हणजेच लारा हे पंच आहेत या मॅच मध्ये. 3 धावा आता धाव फलकावर. 3 ऑन बोर्ड. चांगला बॉल परंतु पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. लगेच ती धाव कंप्लीट केली. सुमितने सांगितलं शुभमला यस हा कॉल दिला आणि लगेच क्षणाचाही विलंब न करता एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 हा आकडा धाव फलकावर पाहायला मिळतोय. HPL 2026 सीझन 2 दुसरं पर्व थाटामाटा जल्लोषात उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धेला आता सुरुवात झाली. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेब आणि संपूर्ण आयोजन समिती, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन आहे. चांगला बॉल परंतु पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला ढकललं. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. धाव संख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, कारण फक्त 5 धावा तरुणने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे तरुणच्या माध्यमातून. 5 ओव्हरचा सामना, कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. चांगला बॉल आहे परंतु एकच धाव मिळेल या बॉलवर, कारण डीप मध्ये फिल्डर आहे. लगेच त्याने बॉल कलेक्ट केल्यानंतर थ्रो केलाय. मिळणार आहे एकच धाव. म्हणजेच पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा खर्च केल्या तरुणने या ओव्हरमध्ये. सिंग पॅकर वर्सेस RR स्पोर्ट्स HPL 2026 लीग मॅच आहे. पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. RR स्पोर्ट्सचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर. आमची प्रोलिंग स्पोर्टची टीम देखील आमच्या समवेत जुळल्या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विपुल दादा पांडुलकर आणि संपूर्ण टीम तब्बल 5 HD कॅमेऱ्यासह या संपूर्ण स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या समवेत गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जुळलेत प्रज्योत विवेक चव्हाण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आणखीन एक गुणलेखक आमच्या समवेत जुळलेत. कुणाल विजय मादले हे गुणलेखक आमच्या समवेत जुळले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 च्या आता खेळायला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज आहे रोहित.
6 धावा धावफलकावर. सुरुवात तर चांगली झाली. षटक क्रमांक 1 हाताळत असताना फक्त 6 धावा तरुणने खर्च केल्या. चांगलं षटक आतापर्यंत राहिलं होतं, परंतु सुमित ढेकळे इन ऍक्शन आहे. स्ट्रायकिंग एंडला ताकदवर विस्फोटक फलंदाज आहे. कोणत्याही क्षणाला सामना पलटवण्याची ताकद असणारा हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू, अगदी शांत, संयमी, टॅलेंटेड, सेन्सिबल क्रिकेटर आहे सुमित ढेकळे. फुलरलेनचा बॉल होता. दिशा निवडली कव्हरची. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु लगेच थ्रो केलाय श्रीलेश शामरे म्हणजेच बंड्या, आणि त्याने लगेच थ्रो केला. एकच धाव मिळणार आहे. बंड्याने देखील चांगलं प्रदर्शन गतवर्षी केलं होतं या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली होती आणि त्याने टिपलेला तो अविस्मरणीय झेल तो देखील विसरून चालता येणार नाहीये. आणि आकाजी चाबुकस्वार यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सगळ्यांना वेळ लावला या क्रिकेट या खेळाने. संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जगाला वेळ लावणारा क्रिकेट. हो, फुलरलेनचा बॉल त्यानंतर मात्र आपटला. थोडीशी चेंडूने उसळी घेतली होती, परंतु पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. प्रचंड वेगातला बॉल होता. उसळी घेतल्यानंतर लगेच बॉल स्पीडमध्ये ट्रॅव्हल होत होता, परंतु एक धाव त्या बॉलवर कंप्लीट देखील केली आहे. आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावा झाल्या धावफलकावर 8. 1.2 चेंडूंचा खेळ झाल्यास समाप्त. रोहितने देखील आतापर्यंत चांगलं षटक हाताळले. षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. संपूर्ण मुंबई पोलीस जिमखाना भगवमय वातावरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस आणि बॉल आता आपण पाहिलं तर निघून जाईल का बॉर्डर लाईनच्या पलीकडे, परंतु काय फिल्डिंग केली आहे. 100% एफर्ट्स देत असताना पाहायला मिळाला खेळाडू. बॉलला लगेच त्याने आतमध्ये ढकललं. चांगली फिल्डिंग, चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेले. हे सगळे क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केली जातील प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे. फुलरलेनचा बॉल होता. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. ओंकार देसाई इन ऍक्शन. लॉंग ऑन मध्ये धावा झाल्यात आता धाव फलकावर टीमच्या 11. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये संपूर्ण स्पर्धेतील. पहिला षटकार कोण ठोकणार, पहिला चौकार कोण ठोकणार, त्याची देखील चर्चा होते HPL मध्ये. थोडेसे शफल झाले होते, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. कॅप्टन आहे शुभम या संघाचा. त्याने देखील सांगितलं मुलाखती दरम्यान आपण प्रथम फलंदाजी करत असताना कमीत कमी 60 ते 70 धावांचा आमचा देखील प्रयत्न असेल या मॅच मध्ये, कारण ते करावं लागेल या मॅच मध्ये. पहिला सामना मैदानामध्ये खेळत आहे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना. सलामीवीर फलंदाज म्हणून शुभम आणि त्याच्या समवेत सुमित. या बॉलला देखील फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट, परंतु चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं टीम सिंग पॅकर या संघाकडून. दुसऱ्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 13. बिनगडी बाद टीम RR स्पोर्ट्स. टीम साहिल चॅम्पियन, कॅप्टन आणि संघ मालक, आपण कुठे असेल तर लगेच आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करा, कारण नेक्स्ट मॅच मध्ये तुमचा खेळ आम्हाला पाहायला मिळणार आहे. साहिल चॅम्पियन आणि त्यांच्या विरुद्ध टायमॅक्स 11 कुलाबा.
पहिलाच सामना काय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आर आर स्पोर्ट्स राकेशजी वाळेकर आणि रुपेशजी खांडके साहेबांचा संघ आहे. चांगली संघ बांधणी केली आहे. सुमित ढेकळे या संघाचा आयकॉन खेळाडू. आणि सिंग पॅकर जुगनू सिंग यांचा संघ. तरुण बिस्टाचा पहिला बॉल स्ट्राइक ग्राउंड बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6. संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार सुमित भरत ढेकळे यांच्या नावावर राहिलाय. HPL 2026 सिक्सर. थँक्यू डीजे. षटकार आलाय सुमित यांच्या बॅट मधून सर्व वेस्टेमध्ये. स्ट्राइक फाउंड ग्राउंड 19 धावा धाव फलकावर. 19 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा आलाय. दुसरा बार बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार षटकार. पाऊस पडला जाईल या मॅच मध्ये कारण 2 बॉलवर 2 षटकार. तिसरा येईल का? फुल टॉस तर आहे परंतु लॉंग ऑन ची दिशा निवडली आहे. एक टप्पा घेत कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा दर्जेदार चौकार. सुरुवात चांगली झाली आर आर स्पोर्ट्स. फुलटॉस चुकीला माफी नाही. हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आणखीन एक दर्जेदार HPL षटकार. बॅटिंग मैदानामध्ये आता सुरू आहे कारण सुमित यांच्या बॅटमधून धावा येत आहेत परंतु आणखीन एक सरळ रेषेमध्ये फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. बॉल लगेच त्याने कलेक्ट केलाय. एकच धाव मिळणार आहे म्हणजेच का आता धावा झाल्या धाव फलकावर 36. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 3 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल आतापर्यंत या 5 बॉलचा खेळ समाप्त झाला या ओव्हरचा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या तरुणने परंतु या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरलाय कारण सुमित ढेकळे यांची बॅट बोलली या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये. आता शुभमच्या बॅट मधून बॉल जाईल का आउट ऑफ द पार्क परंतु फटका फसलाय आणि या बॉलवर आता आली आहे पहिली विकेट. फलंदाज शुभम आउट. मास्टर पहिला विकेट तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आल्यानंतर आता चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज आहे
श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या आणि नवीन फलंदाज अजिंक्य बेलोशे बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. डावकुरे आताचा गोलंदाज आहे श्रीलेश आंबरे, चांगला गोलंदाज आहे आणि गतवर्षी देखील HPL 2025 सीझन 1 मध्ये चांगला खेळ केला होता या गोलंदाजाने आणि त्याची देखील चर्चा होते या संपूर्ण स्पर्धेत. पहिलाच बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, चांगलाच बॉल फुलर लेनचा होता परंतु या बॉलवर फलंदाज बीट, डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 3.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 36 धावा धाव फलकावर आणि 1 गडी माघारी परतल्या टीम RR स्पोर्ट. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीलेशला आपण पाहतोय. श्रीलेशचा पुढचा बॉल परंतु या बॉलवर फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर, अगदी सोपा झेल, संपुष्टात आलाय फलंदाज सुमित यांचा खेळ. दुसरी विकेट, फलंदाज बाद. सुमित ढेके यांची विकेट, कारण 3 षटकार 1 चौकार या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग. सुमित ढेके यांच्या बॅट मधून धावा येत होत्या परंतु श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्याने त्यांची विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. आतापर्यंत 2 विकेट्स माघारी परतलेत आणि धावा झाल्या धाव फलकावर. आतापर्यंत आपण पाहिल्या तर धावा झाल्या 36, लॉस ऑफ 2 विकेट. टीम RR स्पोर्ट्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी येत असताना रविराज बॅटिंग साठी येताना पाहायला मिळते. चांगला फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे रविराज आणि तोच फलंदाज आता बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय कविराज. हा चला नेक्स्ट मॅच टीम साहिल चॅम्पियन आणि टायमॅक्स 11 कुलाबा दोन्ही कॅप्टन्सना विनंती, आपण टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, आपण याची नोंद घ्या. नवीन फलंदाज आहेत कविराज, बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. अभिजित लोटलीकर साहेब, आकाजी चाबुकस्वार शाखा प्रमुख 217, जितेंद्रजी बोईर साहेब शाखा प्रमुख 223, ललितजी माधव साहेब शाखा प्रमुख 218. सगळ्यांची उपस्थिती आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण पाहतोय, आपण अनुभवतोय, आपण ऐकतोय HPLचा हा थरार. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमेशजी वाईरकर कुलाबा विधानसभा समन्वयक आणि त्याचप्रमाणे दिव्याताई शेट्टी युवती विभाग प्रमुख मुंबादेवी, त्याचप्रमाणे श्री शेषजी तेंडुलकर साहेबांचे देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विभाग प्रमुख आहेत मलबार हिल युवा सेना, त्याचप्रमाणे हर्षिताताई वरवटकर युवती विभाग प्रमुख मलबार हिल यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 HPL 2026 हा थरार आपण पाहतोय. दुसरं पर्व आहे आणि 37 धावा आता धाव फलकावर आणि 2 गडी माघारी परतलेत. आतापर्यंत 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. श्रीलेश आंबरे काय गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ओव्हरमध्ये. चांगला बॉल बॅटची कडा, एकच धाव मिळेल या बॉलवर आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 38. 38 धावा धाव फलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. अजिंक्य आणि कविराज ही जोडी मैदानामध्ये टीम RR स्पोर्ट्स या संघाकडून बॅटिंग करत असताना सुरुवात तर चांगली झाली होती RR स्पोर्ट्स या संघाची, परंतु मागील ओव्हरचा शेवटचा बॉल आणि त्यानंतर मात्र श्रीलेशचा हा दुसऱ्या बॉलवरती सुमित ढेके यांची विकेट आल्यानंतर मात्र आता चांगली पक्कड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय टीम सिंगपॅकरा संघ. परंतु यावेळेला देखील चांगला चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. श्रीलेश आंबरे बंड्या प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, कारण 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे बंड्याने. चांगली गोलंदाजी. 38 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. चांगला बॉल चाललाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु हा देखील डॉट बॉल. फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. विकेट मिळवली सुमित ढेकळे यांची या ओव्हरमध्ये. नाव आहे श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या.
4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. धावा झाल्या 38. लॉस ऑफ 2 विकेट. टीम आर स्पोर्ट्स. आहे मोहित. धावा झाल्यात 39. 39. विकीचा पुढचा बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फलंदाज आउट. यष्ट उद्ध्वस्त करून टाकलेत या बॉलवर विकीने फलंदाज मोहितच्या विकेट.
जॉन धावा झाल्यात 39 आणि 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 39 ऑन बोर्ड. जॉन नवीन बॅटर, बॅटिंग करावी लागेल या ओव्हर मध्ये, कारण विकीने काय गोलंदाजी केली, प्रभावित करणारी गोलंदाजी. आतापर्यंत 2 विकेट्स या ओव्हर मध्ये, लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स आणि आता विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी देखील गोलंदाजाकडे आहे. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण, परंतु यावेळेला चांगला बॉल डीप मध्ये, फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 40 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस, टीम साहिल चॅम्पियन आणि टायमॅक्स 11 कुलाबा. चला दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच टॉस बॉक्स जवळ या. विकी, काय गोलंदाजी केली विकीने या ओव्हर मध्ये. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 2 विकेट्स देखील मिळवल्यात या ओव्हर मध्ये विकीने. प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली, ताकद आहे कविराज कडे देखील. कविराज बॅटिंग करावी लागेल, कारण अजूनही या ओव्हर मधले आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या 40, 4 गडी माघारी परतलेत RR स्पोर्ट्स. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, परंतु या बॉलवर सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. लगेच थ्रो केला फिल्डरने, एकच धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 41. 41 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट RR स्पोर्ट्स. शिलेश आंबरे बंडने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र आता विकीचं हे महत्वाचं षटक, त्याच्या जोरावर आतापर्यंत पकड मजबूत केली आहे टीम सिंग पॅकर या संघाने. या मॅच मध्ये हे दर्दी प्रेक्षक देखील आपण पाहतोय, अगदी जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती बसून या HPL चा आनंद घेतात. प्रेक्षकांचं देखील स्वागत. आणि या बॉलवर मोठा फटका, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क आणि मिळतील धावा 6. या बॉलवर महत्वाचा षटकार. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या आता 47. म्हणजेच काय, 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. चला या दोन्ही कॅप्टन्स, टायमॅक्स 11 कुलाबा आणि साहिल चॅम्पियन, दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण लगेच टॉस बॉक्स जवळ यायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. माननीय श्री आकाजी चाबुकस्वार साहेब, आपण या. शाखा प्रमुख 217 साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला या टायमॅक्स 11 कुलाबा आणि साहिल चॅम्पियन कॅप्टन. चला या लवकर साहिल चॅम्पियन कॅप्टन, कारण वेळेचं बंधन आहे. ऑलरेडी सामना मैदानामध्ये सुरू होतोय, आता सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. त्याच्या अगोदरच आपल्याला टॉस कंप्लीट करायचं आहे. यस, आकाशी चाबुकस्वार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आकाशी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख देखील आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला साहिल चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टायमॅक्स 11 कुलाबा. HPL हेड आहे आणि HPL टेल आहे. कोण कॉल करणार आहे? यस, टायमॅक्स 11 कुलाबा कॉल करणार आहे. टेल इज द कॉल आणि टॉस पुन्हा एकदा केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. हेड इज द कॉल आणि आता पाहायचंय नक्की काय आलंय. हेडच आलंय, म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर टायमॅक्स 11 कुलाबा प्रथमतः
आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. प्रथमतः निर्णय काय असेल आणि कसं वाटतं एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन आहे, प्रथमच तुम्ही ही स्पर्धा खेळताय. या स्पर्धेमध्ये या आयोजन समितीने केलेलं आयोजन आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली, काय सांगाल या मॅचबद्दल? प्रथमतः आम्ही पहिला फील्डिंग घेऊ आणि एवढं मोठं आमच्या इथे होते तर आम्हाला खूप चांगले कारण आम्ही यंग मुलांना आम्हाला खूप जास्त सपोर्ट भेटतो आणि त्याच्यात आता एक एक आयकॉन आला तर अजून चांगलं होईल आणि ह्यांच्यामुळेच तर आम्हाला इथं ते इकडे भेटेल खेळायला आणि आम्ही परफॉर्मन्स करायचा एकदम 100% देऊ. आणि तुमचा आयकॉन कोण खेळताना पाहणार आहोत आणि त्या आयकॉन विषयी काय सांगशील? महाडवरून आला आहे, त्याचं नाव अनिकेत जाधव आहे आणि तो खूप म्हणजे ऑलराऊंडर आहे त्यामुळे आणि आम्ही त्याला ओळखतो. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चॅम्पियन्स साईल चॅम्पियन आपल्या समवेत आहे कॅप्टन करण. काय सांगशील समोरच्या संघाने टॉस जिंकायला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, 5 ओव्हरची मॅच आहे, काय सांगशील स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत तुमचा पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरपर्यंत कमीत कमी 60-65 पर्यंत आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. आणि तुमचा आयकॉन खेळाडू कोण आहे आणि त्या आयकॉन खेळाडूविषयी काय सांगशील? आकाश जांगीळ आहे आयकॉन आणि चांगलाच बॅट्समन आहे तो. यस, खूप साऱ्या शुभेच्छा साईल चॅम्पियन संघाला देखील असणार आहेत. दुसऱ्या मॅचचा टॉस झाला HPL 2026. एका बाजूला टायमॅक्स 11 कुलाबा आणि दुसऱ्या बाजूला साहिल चॅम्पियन. टॉस जिंकलाय टीम टायमॅक्स 11 कुलाबा या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पाहत राहा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2026 प्रोलिंग स्पोर्ट्सवर. धन्यवाद. एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये या सिंग पॅकर. ओमकार देसाई आणि रोहन पारकर ही जोडी 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 48 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 30 बॉल 48 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले शिवम यादवकडे हा चेंडू सुपूर्द केलाय. चांगला गोलंदाज आहे शिवम यादव, याची देखील चर्चा होईल या ओव्हरमध्ये. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या तरुण बिस्टने आणि त्यानंतर मात्र आता हे महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी शिवम यादव या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड ऑफला, चांगली फिल्डिंग, लगेच बॉल त्याने कलेक्ट केला, एक धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय मॅचचं समीकरण आता बदललंय कारण 29 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 47. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. प्रोलिंग स्पोर्टची आमची संपूर्ण टेक्निकल टीम, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. संपूर्ण मैदान, संपूर्ण आजूबाजूचा परिसर, भगवमय वातावरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण एकच आहे, HPL आहे. पुढचा बॉल आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल, परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. चला व्हाईट बॉल आलाय म्हणजेच काय 2 धावा आता धाव फलकावर. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर. लखपती बनवणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा, द्वितीय पारितोषिक देखील आपण पाहतोय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर फटका फसलाय, परंतु या बॉलवर विकेट. ओमकार देसाई OUT आउट. मॅच ऑन. अजिंक्य बेलोसेने टिपलाय झेल आणि संपुष्टात आलाय ओमकार यांचा खेळ. विकेट.
तरुण नवीन फलंदाज आलेत बॅटिंगसाठी. ते कॅप्टन आहेत या संघाचे. 2 धावा आता धाव फलकावर आणि एक गडी आता माघारी परतलाय, कारण विकेट आली ती म्हणजे महत्वाची विकेट होती ओमकार यांची. आणि त्यानंतर मात्र त्या शिवमचं सेलिब्रेशन अजिंक्य बेलोसने अगदी सोपा झेल टिपला आणि त्याच्या जोरावरच पहिली विकेट मिळवली आहे. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. तरुणला चांगला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. ऑन ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर 3. आणि ही संपूर्ण आयोजन समिती त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहतोय व्यासपीठावर माननीय श्री आकाजी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख 217, त्यांच्या समवेत जितेंद्रजी भोईर साहेब शाखा प्रमुख 223 आणि संपूर्ण आयोजन समिती. प्रोलिंगवर या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत संपूर्ण आयोजन समितीने देखील घेतली आहे. त्याच्या जोरावरच ही स्पर्धा. HPL रोहन पुढचा बॉल बॅकफुटवर जात असताना हलक्या त्याने पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढल्या, परंतु चांगला थ्रो पाहायला मिळाला. आणि या बॉलवर एक धाव देखील आता कंप्लीट केली आणि संपूर्ण आयोजन समिती आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री ललितजी माधव साहेब देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर शाखा प्रमुख 218. त्याचप्रमाणे वीरेन त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि संपूर्ण आयोजन समिती कौतुक त्यांचं देखील केलं जात आहे. सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेले हे आयोजन, या आयोजनाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते, कारण 16 आयकॉन खेळाडू, अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेला समोर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थरूनच्या बॅट मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावर. आणि हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 HPL ला लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रो लिंकवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे आपण पाहतोय हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथभाई शिंदे साहेबांचं मार्गदर्शन. आणि त्याचप्रमाणे विशेष संकल्पना, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होते, असे युवा नेतृत्व माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेब आणि संपूर्ण आयोजन समिती. आता 24 बॉल मध्ये धावा करायचे 39. 24 बॉल 39 रन्स टू विन. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त या पहिल्या ओव्हरमध्ये शिवमने धावा खर्च केल्यात 8 आणि एक विकेट देखील मिळवली. कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर तरुणने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. या डावाचा विचार केला तर 8 धावा खर्च करत असताना ओमकार देसाई यांची विकेट या गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिले. परंतु तरुण बिस्टा मैदानामध्ये बॅट मधून त्याच्या देखील धावा येत आहेत. नऊ धावा धाव फलकावर झाल्यात. माफ करा, तांत्रिक अडचणी आहेत. 9 धावा आता धाव फलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 24 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 39. ओ पहिलाच बॉल. आणि या पहिल्याच बॉलवरती आता सिंगल कंप्लीट केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या धाव फलकावर 10.
ओ यावेळेला बॅकफूटवर जात होते, परंतु काय फिल्डिंग पाहायला मिळेल. सुमित यांच्या माध्यमातून संधी आहे. ओ हो, धाव कंप्लीट केली आहे. धाव लगेच कंप्लीट केली आणि सिंगल कंप्लीट. आणि या डगआउट आपण पाहतोय, सिंग पॅकर, जुगनू सिंग आणि कंपनी. हा डगआउट आपल्या संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळतो. डगआउट ओमकार देसाई, आयकॉन खेळाडू, महेश चेनवनकर, बुमरो देखील आमचे पंच आहेत या स्पर्धेमध्ये. हो हो, यावेळेला चांगला बॉल होता, परंतु या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 12. एक गडी माघारी परतले. चांगलं षटक आतापर्यंत हृदयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय हृदय. युवा आहे, टॅलेंटेड आहे हा गोलंदाज. जे संघ मालक आहेत रुपेजी खांडके साहेबांचे चिरंजीव आहेत हृदय खांडके, आणि तोच गोलंदाज झालाय हे षटक हाताळण्यासाठी. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, त्याची देखील चर्चा होईल संपूर्ण स्पर्धेत. कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळत असताना फक्त त्याने 3 धावा खर्च केल्यात. 12 धावा धावफलकावर. एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय. जिंकणार कोण हा पहिला सामना, प्रेक्षकांना तो देखील प्रश्न पडलाय. ज्यावेळेला हलक्या हाताने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या एकीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची आता 13 या आकड्यावर. 48 धावांचं टार्गेट पहिल्या डावामध्ये सेट केलं. सुमित ढेकळे यांची फलंदाजी तुम्ही पाहिली आणि त्यांनी या मॅच मध्ये 32 धावा केल्या. श्रीलेश शांबरे बंड्याने त्यांची विकेट मिळवली आणि त्याच्या जोरावरच 48 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये RR स्पोर्ट्स या संघाने. परंतु सामना कोण जिंकणार, सगळ्यांचं लक्ष मॅचवर. दुसऱ्या डावाला सुरुवात. फुलटॉस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. बदल होताना सातत्याने पाहायला मिळतोय. ज्यावेळेला हलक्या हाताने बॉलला ढकलल्या पॉइंट क्षेत्रामध्ये, चांगली फिल्डिंग, बॉल लगेच आतमध्ये ढकलला होता. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या महत्वाच्या 2 धावा आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतला. मॅचचं समीकरण आता बदललंय कारण चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावा करायच्या 27. आणि आणखीन एक आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खोताची वाडी म्हणजेच गिरगावची माऊली सुवर्ण चषक 2026 या स्पर्धेचं आगमन दिनांक 25 आणि 26 एप्रिल रोजी. प्रथम पारितोषिक 1,11,111चा पुरस्कार, द्वितीय पारितोषिक 66,666 आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे खोताची वाडी गिरगाव या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि युवा नेतृत्व माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. एक मानाचा चषक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताचं लक्ष देखील या स्पर्धेवर पाहायला मिळतं. ललितजी महादेव साहेब देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. प्रत्येक गोष्टीकडे संपूर्ण आयोजन समितीचं देखील लक्ष आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतला. आता मजा येणार आहे मॅच मध्ये कारण 18 बॉलचा खेळ जर आपण पाहिलं तर अजूनही शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 27 नीट 27 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. षटक क्रमांक 3 च्या खेळाला सुरुवात होते आणि शिवम पहिलाच बॉल. वाह शिवम वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळते. शिवमचा पहिला डॉट बॉल. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाजाला आता 3ऱ्या ओव्हरमध्ये आमंत्रित केलंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं, अक्षरशः पडला, लोळला. परंतु या बॉलवर फक्त दिशा दिली आहे. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 6
सड़क पे कडक, दिल दिया धडक. आपण पाहतोय हाय इन दी स्काय षटकार. यावेळेला फक्त दिशा दिली, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करत असताना स्वतः बॉलर पर्यंत पोहोचल्या बॉलर आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचंही कौतुक करावं लागेल कारण ओमकार देसाई बाद झाल्यानंतर मात्र रोहन आणि तरुण या दोन्ही फलंदाजांनी संघाची धुरा सांभाळली. 6 बॉलमध्ये नॉट आउट 12 धावांवर रोहन बॅटिंग करतोय आणि त्याला चांगली साथ देतोय तरुण. 8 बॉलमध्ये 15 धावांवर तो फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल टीम RR स्पोर्ट्सला देखील कारण 28 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतल्या. 48 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. चांगला बॉल फुल लेन्थचा बॉल होता. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या एकेने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धावफलकावर 29 ऑन बोर्ड. तरुणने काय बॅटिंग केलं. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. चांगली फलंदाजी तो करतोय. गोलंदाजी देखील चांगली केली होती मागील डावामध्ये. या बॉलवर देखील हवाई हल्ला, हवाई सफर आणि बॉल चालल्या 6 धावांसाठी. सिक्सर. बॉल आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तरुणने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. कारण त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. 9 बॉल मध्ये नॉट आउट 21 धावांवर बॅटिंग करतोय तरुण बेस्ट. आता कॅप्टन लिडिंग फ्रॉम डिफरंट. कर्णधाराची धुरा त्याने सांभाळली. आपल्या खांद्यावरती घेत असताना आणखी एक मोठा फटका. याही बॉलवर 4 धावा. चौकार. सेना सज्ज झाली आहे आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये 9 धावा करायचे फक्त आता सामना जिंकण्यासाठी. कारण चौकार आलाय फलंदाज तरुणच्या बॅट मधून. कंपॅरिझन आपण पाहतोय आफ्टर 3 ओव्हर. RR स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या होती 36 आणि एक गडी माघारी परतला होता. परंतु सिंग पॅकर डोंगरी 39 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय या संघाचा आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये धावा करायच्या फक्त सामना जिंकण्यासाठी. 12 ball 9 runs to win. मनीष पवार नवीन गोलंदाज आहे. 12 बॉल मध्ये 9 धावा करायचे. 39 धावा धावफलकावर झालेत. प्रोलिंग पर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर तडाखा. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 41. म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजून 7 धावा करायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅच मधील. लास्ट 11 बॉल 7 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मनीषकडे आता षटक सुपूर्त केलंय. 10 बॉल मध्ये 250च्या स्ट्राईक रेटने 25 धावांवर बॅटिंग करतोय तरुण. त्याला चांगली साथ दिली रोहनने देखील. या बॉलवर देखील आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसलाय आणि या बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज आउट. रोहन बाद.
रोहित नवीन फलंदाज 41 धावा धावफलकावर झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. 3.2 चेंडूंचं काय आतापर्यंत समाप्त. महत्वाच्या क्षणाला विकेट आली आहे. हृदयने तो झेल टिपला आणि त्याच्यानंतर फलंदाज माघारी परतला. परंतु रोहितसाठी हा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व स्पर्धेचं नेक्स्ट मॅच साहिल चॅम्पियन आणि त्यांच्या विरुद्ध टायमॅक्स 11 कुलाबा. यावेळेला मोठा फटका, रोहित आलेत म्हणजेच काय बॉलला पाठवले अगदी रेल्वेच्या रुळावर. सिक्सर. पाहतोय बरोबर बॉल पिक केला आणि त्या बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या बॉलवर आता ही सिंगल कंप्लीट केली आहे म्हणजेच काय हा सामना जिंकलाय टीम जुगनू सिंग यांचा संघ. सिंग पॅकर डोंगरी. अभिनंदन टीम सिंग पॅकर डोंगरी.